आज आपण करणार आहोत घरगुती मिसळ, मटकीची मिसळ। तर मोड आलेले मटकी आपण घेतली आहे। ही मी घरीच मोड आणलेले आहेत। ह्याची लिंक आहे, तुम्ही बघू शकता। चवीनुसार मीठ, एक बटाटा धुवून साली काढून चिरून घेतला आहे, टोमॅटो घेतले आहे, एक टोमॅटो चिरून घेतला आहे, एक कांदा चिरून घेतला आहे, कढीपत्ता, थोडं शेंगदाण्याचा एक चमचाभर कूट घेतलेला आहे मी दाण्याचा। आणि हे वाटण मी घरी तयार केलेलं आहे। कांदा, खोबरं, लसूण, कोथिंबीर, टोमॅटो हे सगळं भाजून घेऊन वाटून केलेलं तयार आहे। आणि थोडीशी गार्निशिंगसाठी कोथिंबीर, एक पळीभर तेल, हिंग आणि हे घरगुती माझे मसाले आहेत। हा काळा मसाला आहे जो वर्षभरासाठी मी करून ठेवते, आणि हा कांदा लसूण मसाला आहे। जिरं, हळद आणि मोहरी। आता आपण कढई तापत ठेवली आहे। आपण त्याच्यामध्ये प्रथम एक पळीभर तेल घालणार आहोत। तेल आपलं चांगलं तापलं की आपण जिरं मोहरीची फोडणी देणार आहोत। आता आपलं तेल तापलेलं आहे, मी त्याच्यामध्ये मोहरी टाकत आहे, जिरं आणि थोडंसं हिंग टाकायचं। शेने वास पण छान येतो आणि पोटासाठी पण खूप चांगलं असते। आता आपण त्याच्यामध्ये टाकून घेणार आहोत कांदा आणि कढीपत्ता। हे आपण छान भाजून घ्यायचं आहे, थोडासा लालसर होईपर्यंत। आपला कांदा भाजून झाला आहे। आता आपण त्याच्यामध्ये टोमॅटो घालणार आहोत। थोडासा टोमॅटो मऊपर्यंत भाजून देणार आहोत। आपला टोमॅटो भाजून झाला आहे। आपण त्यात टाकणार आहोत हळद, आता आपण त्याच्यामध्ये आपण हे जे केलेलं वाटण आहे घरी ते वाटण घालणार आहोत। कांदा, लसूण, खोबरं, कोथिंबीर, टोमॅटो वगैरे मी सगळं भाजून घेऊन वाटण केलं आहे, आणि थोडंसं दाण्याचं कूट हे आपण चांगलं परतून घेणार आहोत। हे वाटण आपण भाजून वाटून घेतलेलं आहे, त्यामुळे जास्त वेळ लागत नाही परतायला। आता आपण त्याच्यामध्ये घालणार आहोत कांदा लसूण मसाला, जो मी हा घरीच करत असतो। आणि हा काळा मसाला 2 चमचे। हे आपण परतून घेणार आहोत। ह्याच्या एक ट्रिक सांगते, तर्री येण्यासाठी थोडीशी साखर पण घालायची ह्या मसाल्यामध्ये परतताना, त्याने रश्श्याला तर्री छान येते कटला। आता आपण त्याच्यामध्ये घालणार आहोत। तर मसाला छान परतून झाला आहे, त्याला तेलही सुटलं आहे। तर आपण त्याच्यामध्ये मटकी घालणार आहोत, ती आपण घरीच मोड आणून स्वच्छ करून घेतलेली आहे। आणि एक बटाटा जो मी धुवून चिरून घेतला आहे तो आपण टाकणार आहोत। हे आपण परतून घेणार आहोत छानपैकी। आता आपली
मटकी, बटाटा आणि त्यासाठी आपण जे केलेलं आहे वाटण सगळं छान परतून झालेलं आहे. 5 मिनिट आपण हे सगळं परतून घेतलेलं आहे. आता आपण त्याच्यामध्ये किती तुम्हाला पातळ कट रस्सा करायचा आहे त्यानुसार पाणी घालणार आहोत आणि आपण ह्याला पाणी गरम करूनच घालणार आहोत. त्याच्यामुळे चवीला छान चव लागते. आता आपण हे शिजून देणार आहे. चवीनुसार मीठ घालायचं आहे. थोडीशी कोथिंबीर टाकणार आहोत आपण ह्याच्यात. ह्याला उकळी येऊन एक 10 मिनिटं छान शिजून देणार आहोत आपण झाकण ठेवून. कटाला छान उकळी आलेली आहे. आता आपण गॅस बारीक करून झाकण ठेवून थोडा 10 मिनिटं शिजून घेणार आहोत. आता आपली मटकी झाली आहे. 10-15 मिनिटं झाले आपण शिजत ठेवू. हे बघा छान पैकी कट सुद्धा आलेला आहे मटकीला. आता आपण ह्याच्यातली मटकी वेगळी काढणार आहोत. आपण डिश मिसळची प्लेट सजवताना आणि कट वेगळा ठेवणार आहोत. बटाटा शिजून घेतलेला आहे तो बाजूला काढलेला आणि त्याच्यात आपण घालणार आहोत फरसाण, थोडी भावनगरी शेव पण घालणार आहोत, कांदा, थोडी बारीक शेव गार्निशिंगसाठी, त्याच्यावरती कोथिंबीर आणि ही लिंबाची फोड. तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर मला लाईक व सबस्क्राईब करा.